Okay, so the most successful of these was the Jacobians, right, which was under the leadership of Maximilian Robespierre, right, which got its name from the former convent of Saint Jacob in Paris, right. हे कोणतं नाव? हे जॅकोबियन्स क्लब. कुठून? फ्रॉम सेंट जेकब इन पॅरिस. हे काय? एक कॉन्व्हेंट. सो दॅट इज व्हॉट यू कॅन कन्सिडर. पुढे जाऊन आता आपल्याला पाहायचंय द रिपब्लिक, फ्रेंच रिपब्लिक. Now, in French Republic, so Jacobian named the Palace of Tuileries, right? Sorry, yes, Jacobian. Screen sharing has stopped as sharing is closed. Yes. So Jacobian stormed Palace of Tuileries, right, where the king's guards, right, sorry, they massacred the king's guards and held the king himself as hostage and later imprisoned. आता विचार करा बरं की एखाद्या देशाच्या प्रमुखालाच होस्टेज करणं आणि त्यालाच पुन्हा पुढे जाऊन कारावासात पाठवणं, राईट. सो किती त्या देशामध्ये खतखत असू शकेल, त्या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात सत्तेच्या विरोधातली अस्थिरता असू शकेल, राईट. सो that is what you can just consider, right, create a scene, fine. Obviously जर राजाच हे करायचं ठरवलं तर मग त्याचे काय जे त्याच्या समोर जो कोणी त्याचा अंगरक्षक असेल, जे कोणी त्याचे सैन्य असेल, ते तर याच्यातून थोडी सुटणार आहे, राईट. सो the point you need to consider in this particular scenario, right, that is imprisoning of the King Louis. And in the following elections, so all the men of 21 years and above, regardless of tax pay, regardless of wealth, right, now they got the right to vote. बघा आणखीन ही पण सामाजिक दृष्टिकोनातून अर्धीच क्रांती आहे. सगळ्या माणसांना दिला, सर्व पुरुषांना दिला. व्हॉट अबाउट वुमन, राईट. कुठल्याही स्त्रीचा इथे विचार नाही केलेला आहे, राईट. सो 21 वर्षाच्या पुढचे सगळे आता त्या देशातले मतदाता झालेले, ऍक्टिव्ह सिटीजन झालेले. आपण अगोदरच्या टर्मिनॉलॉजीचा जर आपण उपयोग केला किंवा आपण त्याचा जर विषय काढला तर. सो जॅकोबियन्स अंडर रॉबेस्पियर नाव वन द इलेक्शन्स, राईट. जसं आपल्याकडे पत्री सरकार आठवत आहे, पत्री सरकार, राईट. म्हणजे आपण ठरवलं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे किंवा जो बंगाल प्रांत आहे तिथे आपण इलेक्शन्स करायचे, आपण 2/3 पेक्षा जास्त आपण त्यावेळेला सीट जिंकल्या, पण पुढे काय झालं तेही तुम्हाला माहिती आहे. पण राईट, दॅट इज व्हॉट अंडर समबडीज लिडरशिप द थिंग्स हॅव बीन नाउ गेटिंग सेटल्ड. त्याच प्रकारे हे जेकोबियन्स या रॉबेस्पियरच्या नेतृत्वात इलेक्शन्स जिंकले. अँड नाउ हिअर on 21st September 1792, Assembly abolished the monarchy and declared France as a republic under Robespierre and renamed the Assembly as Convention. Right. आता बघा, राजाकडून काढून ह्या अशा एका माणसाच्या हाती दिले गेला, राईट, रॉबेस्पियर. फाईन. सो हा फक्त एक बदल झालेला आहे. मग पुढे याचे काय कॉन्सिक्वेन्स आहेत, राईट, हे सगळं व्यवस्थित चाललं नाही चाललं हे आता आपण बघतोय. सो जो काही लुईस 16 आहे, राईट, हु वॉज जिलेटिन्ड पब्लिकली ऍट द प्लेस डी ला कॉनकॉर्ड, राईट. सो on the charge of treason. So here you can consider, right, that is this particular scenario you can consider in mind. Okay, somebody didn't like this point. Anyway, राजाला तर हे केलंय, जिलेटिन केलंय, राईट. ही वॉज जिलेटिन. तुम्हाला जिलेटिनची स्टोरी माहिती आहे, राईट. एक प्रकारचा तो दंड आहे,
एक प्रकारची येस, एक प्रकारची शिक्षा आहे, राईट. जसं फाशी देणं किंवा काय आजन्म तुरुंगवास करणं, तसं जिलेटिन. ठीक आहे. हे पुढे येणार आहे आणखीन याचं, जर आय थिंक एक क्लिअर पिक्चर असेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. हे झालं लुईस 16चं. व्हॉट अबाउट क्वीन मॅरी अँटोनिएट? सो शी हॅड ऑल्सो मेट विथ द सेम फेट जे तिच्या नवऱ्याला केलं, राईट. शी वॉज ऑल्सो जिलेटिन्ड शॉर्टली आफ्टर लुईस 16. आता काय झालं, सगळं काही रोबेस्पियरीच्या हातात आलं होतं. सो ही हॅड ए पॉलिसी. इट्स नोन ॲज Robespierre's state policy. So quickly you can just consider. So Robespierre's government was it's issued the laws, right, placing a maximum ceiling on and rationed meat. Peasants were forced to transport their grains to cities and sell it at prices fixed by the government. Right? हमी भाव नव्हा बरं का. नाहीतर आपल्याकडे जसं हमी भावाची कॉन्सेप्ट आहे. जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की दोज हू वेअर इन द अकॅडमी, राईट, ₹3850 सोयाबीनचा हमी भाव आहे. आजची मार्केटमधली प्राइस आहे साधारणपणे ₹6800. यू कॅन कन्सिडर. ठीक आहे. त्याच्यातही ह्या सिस्टम मध्ये काही लोकांच्या पोटात दुखायला मग नाही ठरवत सांगितलं की नाव जे काही निर्यात बंदी चालली आहे ते आपण बंद करू, ते काय ते उठवू. पण त्याच्यानं आणखीन आपल्याला पाम तेल आयात करायला लागेल आणि पाम तेल आयात करून आपण इथल्या लोकांना, आपले मॅक्सिमम लोक पाम तेलच खातात. आपण इथल्या लोकांच्या जीवाशी खेळतोच आहे. ठीक आहे. काही लोक म्हणतील, अरे आम्ही तर शेंगदाण्याचं तेल वापरतो. मी त्याच्यासाठी सांगेल की बाबा नो, विचार करा शेंगदाण्याचं तेल किती रुपये किलो भेटतंय. तर साधारणपणे आता ₹200 झालं असेल. ठीक आहे. शेंगदाणे किती रुपये किलो भेटतात? ₹120 किलो भेटतात. मग 1 किलो तेलामध्ये, 1 किलो शेंगदाण्यामध्ये 1 किलो तेल निघतं का हो? नाही निघणार. नाही. जर तुम्हाला ₹200 मध्ये ₹200 किलोनं जर ते तेल भेटणार असेल आणि त्यासाठी जर तुम्ही शेंगदाणे 120, 130, ₹150 किलोने घेणार असाल, यू जस्ट थिंक. म्हणजे साधारणपणे अर्धा किलो पण तेल निघत नसणार. आणि इट इज फॉर शुअर. प्रॅक्टिकली आय नो इट. म्हणजे समजा अर्धा किलो निघत नसेल तर साधारणपणे 1 किलो तेल, असं गृहीत धरू, ॲट द मोस्ट यू गेट हाफ ऑफ किलो. मग पुढे काय? किमान 2 किलो तर शेंगदाणे लागतील. त्याचे 200 ₹120 पकडलं तर 240 होतात आणि मग तरी तुम्हाला कसं काय ₹200 किलोनं तेल भेटतं? बरोबर आहे की नाही? हो. जस्ट थिंक ऑन इट. म्हणजे काय? भेसळ असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. मग कसली भेसळ? पाम तेल. त्यापेक्षा आणि इट इज ऑलवेज इंजुरियस. हे काय फारसं चांगलं असेल त्याचं काही कोणी समर्थन करेल? नो. एनिवे, सो दीज वर द सम ऑफ द थिंग्स यू कॅन ऑलवेज कन्सिडर अबाउट द, जे काही त्यांनी जे पिकवलेलं आहे ते मात्र बाजारात नेऊन विकायचं आणि ते गव्हर्नमेंटने ठरवलेल्या प्राइजेसवर. म्हणजे थोड्या खऱ्या अर्थानं अगदीच बारकाईने बघितलं तर रॉबेस्पियरची काही स्टेट पॉलिसी होती ती काय अतिशय पूरक अशी, म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून पूरक अशी नव्हती. ठीक आहे. सो ठीक आहे, पण आधीच्या पेक्षा थोडंसं तुलनेनं त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणता येईल आपल्याला. दॅट वॉज द केस. सो एक्सपेन्सिव्ह white flour was banned and all citizens were required to eat the bread made of whole wheat. Right? ज्या आधी मार्केटमध्ये एक व्हाईट ब्रेड नावाची कॉन्सेप्ट होती, त्याच्याऐवजी ते काय आता समजा जो ब्रेड बनला जाईल तो मात्र व्हीट पासून बनलेला असेल. ठीक आहे. तर ते खाणं कंपल्सरी. हे काय? हे कशासाठी? त्याच्यानं महागाई कमी होणार होती. Right? म्हणजे साखर आणि गूळ दोन्ही साधारणपणे ह्याच्यापासूनच बनतात. काय? ऊसापासूनच बनतात. ठीक आहे. ठीक आहे. अलीकडच्या काळामध्ये गूळ साखरेपेक्षा महाग भेटतो. ठीक आहे. हालाकी गुळाचं उत्पादन खर्च साखरेपेक्षा कमी आहे. पण साखरेचा खप इतकं जास्त आहे की एखाद्याच्या घरातला 1 किलो गूळ संपायला 6 महिने लागतील. तर 6 महिन्यात ते किमान एखादा क्विंटल साखर संपेल. आता अतिशयोक्ती वाटू शकेल. खरंच एखादा क्विंटल संपेल काय? पण ॲन एव्हरेज 50 किलो तर कुठेच नाही गेली 6 महिन्यात. तिथे 1 किलो गूळ नाही संपत. राइट. सो दिस इज हे जे खप आणि मग तुम्ही म्हणाल की अरे गुळाला कमी खर्च असून गूळ कसं काय महाग? तर खप आणि हे अर्थशास्त्र. प्रोडक्शन आणि त्याचं जे खप असेल ह्या 2 गोष्टींचा विचार केला तर. ओके. पुढे काय? इन्स्टेड ऑफ ट्रॅडिशनल सर अँड मॅडम, all French men and women were henceforth called
सायटोएन अँड सायटोएनी, राईट. हे दोन शब्द लक्षात ठेवा. सायटोएन पुरुष मेन, सायटोएनी वुमन. आणि हे ऑफिशियली केले, ऑफिशियली म्हणलं गेलं सर आणि मॅडमच्या ऐवजी, राईट. इक्वॅलिटी वॉज ऑल्सो sought to be practiced through forms of speech and address. So there had been the churches which were shut down and their buildings have been converted into barracks for the officers in the what you can consider, काय म्हणू आपण त्याला, डिफेन्स, राईट. किंवा त्यांची जी काही ब्युरोक्रॅट्स असतील, राईट. सो त्यांच्यासाठीची म्हणून ते ऑफिसर्स आपल्याला दिसतील, राईट. ओके. ना सो probably ह्या रॉबिस्पियरच्या स्टेट पॉलिसीचं एक टेरर होतं, त्याची एक वचक होती, राईट. सो रियाइन ऑफ टेरर काय आपण बघू शॉर्टली अँड वी विल स्टॉप. सो काय ह्याच्यात काय होत होतं की त्याची जी स्टेट पॉलिसी आहे, त्याची जी त्याच्या हातात जे काही सगळं होतं ते साधारणपणे 1793 पासून 1794 पर्यंतचा जो काळ आहे तो होता. पण तो इट वॉज रेफर्ड ॲज रियाइन ऑफ टेरर, राईट. मग काय होतं बघा आता ते टेरर कशामुळे, तो जे काही एक्स नोबेल्स होते किंवा क्लर्गी होते, राईट, मेंबर ऑफ अदर पॉलिटिकल पार्टीज होते, काही मेंबर्स ऑफ हिज ओन पार्टी होत्या, राईट, हु डिड नॉट अग्री विथ रॉबेस्पियर्स मेथड्स वेर अरेस्टेड. मी हे असं म्हणतोय, राईट, आपल्याकडे असे काही राज्य करते हे असं मी म्हणेल तेच, अरे बाबा तुझ्यामध्येच थोडंच आहे, राईट. म्हणजे आम्ही समजू शकतो की आणि इंडिव्हिज्युअल पद म्हणून नाही, पण आणि इंडिव्हिज्युअल तुला अक्कल नसू शकते किंवा कमी असू शकते, इतरांचं ऐकून तर घ्या, बरोबर आहे. आणि हे काय हे कोणीतरी सत्तेतल्या माणसानंच करावं असं नाही, हे आपण आपल्या आयुष्यामध्ये पण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे आताच कुठेतरी नवीन रिव्हॉल्युशन होते, आताच कुठेतरी काहीतरी एक नवीन गोष्ट घडते आणि त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना जर सगळं माझंच ऐकलं पाहिजे असं जर होत असेल तर मला वाटतं की असं काही होणार नाही. सो मग काय समजा नाही ऐकलं तर त्यांना अरेस्ट करा, तुरुंगात टाका, राईट. त्यांच्यावर काही खटले चालवा, राईट. कशाच्या नावाखाली रिव्हॉल्युशनरी ट्रिब्युनल, राईट. म्हणजे आता मला सांगा की आपलं कोणीतरी ऐकलं नाही म्हणून आपण त्याला जोर जबरदस्ती करून जर समजा हे करणार असो, ऐकवायला प्लीज 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 someone who had put his mic on in just 1 minute and then we will stop. ठीक आहे. तर ते काय रिव्हॉल्युशनरी ट्रिब्युनल एक न्याय सभा आहे किंवा त्याचा एक न्याय असं नाही, तर त्याच्यावर हे नाही आता हे देशाच्या विरोधात आहे असं म्हणून त्याच्यावर तो खटला चालवला जायचा. आणि जर समजा गिल्टी फाउंड, राईट, दोषी सापडलाच तर शिक्षा होती गिलेटिन्ड. येस, जस्ट लास्ट पॉइंट and then I will stop. So Robespierre pursued his policies so relentlessly that even his supporters begin to demand the moderation in these policies, right. पण ते काय ऐकायचं नाही ठरवलेलं तर मग काय कोणी ऐको, कोणाला चांगलं वाटो की नाही आपल्याला करायचंच आहे. आणि फायनली मग काय झालं, इट वॉज रॉबेस्पियर वॉज कन्व्हिक्टेड बाय अ कोर्ट, राईट. ही वॉज अरेस्टेड आणि त्यालाच पुन्हा शिक्षा दिली गेली, राईट. ही वॉज जिलेटिन. सो हे असा शेवट, राईट, म्हणजे हुकुमशाही करावी न करावी त्याच्यातला हा जो एक प्रकार आहे तर ते आपल्याला गोष्ट इथे दिसते. फाईन, ओके. सो ओके, वी विल स्टॉप हिअर. दॅट्स व्हॉट वी कॅन हॅव. ओके. Anything which you would like to ask or comment on? Okay. Rishikesh sir, I have finished. So Okay, sir. yes, thank you. Dear participant, please join the English lecture. English lecture ID is already sent on your WhatsApp. I am sending again it to join for that English lecture. Please join the English lecture.